दरवर्षीच हिवाळ्याचे चाहूल लागताच नवी दिल्लीचं स्वरूपही बदलतं। एक राखाडी विषारी धुक्याची चादर क्षितिजावरती पसरते, हवा तीव्र आणि श्वास घेण्यास अयोग्य बनते आणि शहर सार्वजनिक आरोग्य आणीबाणीच्या स्थितीत प्रवेश करताना दिसतं। प्रदूषण पातळी गंभीर श्रेणी ओलांडत असताना आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या जात आहेत। GRAP 4 हे निर्बंध शिथिल झाल्यानंतरही दिल्ली सरकार वाहनांसाठी PUC नाही, इंधन नाही हे धोरण लागूच ठेवणार असल्याचं पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांनी मंगळवारी स्पष्ट केलेलं आहे। पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना सिरसा यांनी वायू प्रदूषणाविरोधातील उपायांची कठोर अंमलबजावणी सुरू राहील आणि प्रदूषण नियंत्रण PUC प्रमाणपत्र नसलेल्या कोणत्याही वाहनाला शहरामध्ये परवानगी दिली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तपासणीमध्ये अनेक PUC केंद्र कार्यरत नसल्याचे तसंच 12 केंद्रांमध्ये सदोष उपकरणं आढळल्याचं त्यांनी सांगितलंय। संबंधित केंद्रांना निलंबित करून नोटिसा देण्यात आलेल्या असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे।